नीटच्या परीक्षेच्या पेपर फुटीने हाहाकार माजला. पण ही पेपर फुटी काय पहिल्यांदा होती का? 2024, 2022, 2023 मला माहिती आहे हे राजेश टोपेंपासून म्हणजे शिक्षण मंत्री असल्यापासून राज्यात तेव्हाही पेपर फुटी झाली होती. 12वीची सुद्धा पेपर फुटी झाली. अवकाळी पाऊस आणि ढगफुटी तशाच प्रकारची ही पेपर फुटी आहे. आणि नीटच्या परीक्षेत आता अ, लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. का ते केलंय? हा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. कारण याची सवय लागलेली आहे. क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ज्यांचं काही माइंड आहे, हा प्रकरण कोर्टात जाणार, काही दिवसांनी ते प्रकरणं विसरले जाणार. मग काहीतरी कोणत्यातरी लेव्हलला आता मागच्या पेपर फुटीच्या आरोपीचं काय? तर कुणालाच माहीत नाही. त्याच्यामुळे एक ठरलेला साचा आहे आणि हे पेपर फुटी श्रीमंत लोकांसाठी केली जाते. मुळात जो गरीब आहे, जो शोषित घटकातून येतो, मोठे स्वप्न बघतो, असा विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातो. आणि परीक्षा देत असताना त्याला खाजगी कोचिंग क्लासेस नसतात. खाजगी शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणत्याही तो शिकत नाही. कारण त्याची परिस्थिती तेवढी काही भक्कम नसते. मग ही पेपरफुटी कोण करतं? हेच जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे 2 नंबरचे पैसे आहेत, जे गडगंज भांडवलदार असतील, लुटमार करणारे असतील, पैशाच्या बळावरती आपलं मुलगा, कुठं मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, हे स्वप्न बघणारे महाभाग सुद्धा असतात. मुळात हे पेपरफुटी किंवा जर झाली आणि न न सम ती पेपरफुटीचं प्रकरणच पुढं नाही आलं. मग पुन्हा हे कोणत्या दर्जाचे 25-25 लाख रुपये देऊन पेपरफुटीच्या प्रकरणात अडकलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, हे कोणत्या दर्जाचे डॉक्टर देणार आहेत या देशाला? दर्जाहीन डॉक्टर पैसे भरून जर होत असतील, तर ते काय भविष्य असणार आहे या देशाचं? पण हा प्रश्न आमच्या देशाच्या पंतप्रधानाला काहीच वाटत नाही. देशाच्या शिक्षण मंत्र्याला सुद्धा काहीच वाटत नाही. एन-टी-ए नावाचे जे काही पेपर घेते देशव्यापी. हा देशाचा शिक्षण मंत्री जर एक पेपर नीट घेऊ शकत नाही, प्रिंटिंग प्रेसमधूनच पेपर लीक होत असेल, बरं पेपरची प्रिंटिंग होती कुठं? नाशिकला. नाशिकचा पालकमंत्री कोण? गिरीश महाजन. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. आणि परीक्षा घेतंय कोण? केंद्र. देवेंद्र फडणवीस कशात आहेत? पंतप्रधानाच्या रेसमध्ये. नितीन गडकरी कशामध्ये आहेत? पंतप्रधानाच्या रेसमध्ये. आर-एस-एसचं भांडण कुणासोबत चालू आहे? नरेंद्र मोदी सोबत चालू आहे. नरेंद्र मोदी ही केंद्रीय परीक्षा असल्यामुळं राज्यातून याचं काही खेळ झालाय का? राजकीय खेळ झालाय का? कारण नाशिकमध्ये हा खेळ झालाय. त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणामागं सहज कोणीतरी एक पोरगा उठतो आणि पेपर फुटी करतो. एवढं सहज हे प्रकरण नाही, लक्षात घ्या. केंद्र सरकारला त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अंतर्गत काय सुरू आहे, पण त्याचा असणारा फटका इथल्या सगळ्याच असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसलाय. त्याचा फटका पूर्ण पालकांना बसलाय. स्वप्न डोळ्यात घेऊन जगणाऱ्या गोरगरीब शोषित घटकातल्या विद्यार्थ्यांना बसलाय. त्यांची काय चूक? ज्यांनी खाजगी कोचिंग क्लासेस लावले नाहीत, ज्यांनी कधी असणारं कॉपी केली नाही, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, झुंज देतायत, कर्जबाजारी होतायत, आपल्या लेकराला त्या स्पर्धेमध्ये आणण्यासाठी काबाड कष्ट करतायत. त्या लोकांची चूक काय? पण त्या लोकांना सुद्धा या सगळ्या असणाऱ्या चक्रव्यूहातून असणारा परिणाम भोगावा लागलेला आहे. आणि आता काय पत्र काढतोय धर्मेंदर? अरे धर्मेंदर सुद्धा काय एक शिक्षण मंत्री असावा का? हे सुद्धा या देशाचं दुर्दैव आहे. ज्याला साधी नीटची छोटी परीक्षा घेता येईना, तो काय शिक्षण मंत्री म्हणून कसा काय आतापर्यंत खुर्चीवर बसलाय? ही पेपरफुटी झाल्या त्याचा राजीनामा आला पाहिजे. पण त्याचा राजीनामा येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता तर मी म्हणतो एवढा मोठा घोटाळा करणाऱ्या या सगळ्या मंत्र्यांच्या घरावर बुलडोझर का चालत नाही? या राज्यामध्ये ही जी काही पेपर फुटी केली,
तो धरलेला आरोपी कारणीभूत नाहीये. अरे ती तुमच्या सरकारच्या नियंत्रणाखालची परीक्षा आहे. आणि ह्याची तुम्ही प्रिंटिंग एवढी कॅज्युअली करणार. तुम्ही आज जर तुमच्या प्रिंटिंग प्रेसमधून जर पेपर फुटत असेल, तर उद्या पैशाच्या नोटा छापणाऱ्या कंपन्यातून नोट फुटी का होणार नाही? उद्या नोट फुटी झाली, तरी त्याचं आश्चर्य व्यक्त काही वाटणार नाही. आणि नोट फुटी होती का नाही, हे ट्रेस करणारी यंत्रणा सुद्धा नाही. त्याच्यामुळं 2000च्या नोटा सुरू झाल्या, 500च्या बंद झाल्या. त्यावेळेस त्या नोटा लोकांमध्ये चलनात यायच्या आधीच भाजपाच्या लोकांच्या घरात कुठून आल्या होत्या. म्हणजे नोट फुटी शक्य आहे, तर पेपर फुटी चिल्लर विषय या देशामध्ये. ही सगळी मजाक सुरू आहे. या देशामध्ये शिक्षणाला संपवायचंय. त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही सगळा खेळ खंडोबा करणं सुरू आहे. नेमका यामागे काय घडलंय याचं उत्तर कुणीही देणार नाही. सीबीआय कुणाची सेंट्रलची आहे. पण ठीक आहे, सीबीआयने येऊन एक आरोपी धरलाय. त्याच्यामुळे सीबीआयने या राज्य सरकारमधले कोण लोक आहेत का जे नरेंद्र मोदीच्याच विरोधात आहेत किंवा केंद्र सरकारच्याच विरोधातले आहेत किंवा त्यांना पंतप्रधान बनण्याचं स्वप्न आहे, हा अँगल आहे का, हेही बघितलं पाहिजे. त्या दिशेने चौकशी केली पाहिजे. पण हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. आता धर्मेंदर उठलाय आणि त्या ठिकाणी म्हणतायत की आम्ही नीट परीक्षा घेऊ. बरं, नीट परीक्षेच्या आधी तुम्ही जे काही पैसे भरलेत फीस म्हणून, ते पैसे परत करू. अरे पैसे तुम्ही ₹1700, ₹900 दलितांना 900 ₹1000 फीस लावली. अ, त्या फीस तुम्ही परत देणार. आणि त्यांनी जे काही परीक्षासाठी ट्रान्सपोर्टसाठी आला, त्यांनी जे काही संघर्ष केला, मेहनत केली, त्याचा जो वेळ गेला, पैसा तर तुम्ही त्याच्या फीसचा परत देता ना हो. पण त्याचा वेळ वेळ आणून देणार आहेत का? वेळेची किंमत काय? आणि पुन्हा पेपर फुटणार नाही याची शाश्वती काय? पेपर फुटी ही किती कोटीचा घोटाळा आहे, हे पुढे येणार आहे की नाही? अरे म्हणजे शिक्षणाच्या लेकरांच्या टाळूवरचं सुद्धा लोणी तुम्ही खाताय. आणि यात काही शुभम खैरनारन 4 पोरं धरले, एवढं रॅकेट नाहीये. हे राजकीय वरद हस्ताशिवाय रॅकेट पूर्ण होऊ शकत नाही. याच्यातले वेगवेगळ्या यंत्रणा याच्यामध्ये सामील असल्याशिवाय हे रॅकेट पूर्ण होणार नाही. त्यांना कोणीतरी आत्मविश्वास दिला. करोडो रुपयांचा घोटाळा केला आणि त्याच्यानंतर ही डेअरिंग आलेली आहे. त्यामुळे या आरोपींनी असणारं त्या ठिकाणी हिंमत केली आहे. याचा आका कोण? हा आका महत्वाचा आहे. पण आजपर्यंत ह्याचा आका पुढं आलेला नाही. एकेकाळी अनेक लोक सचिव आहेत आज देशाचे. पारदर्शक परीक्षेतून आलेत. ह्या असल्या पेपर फुटी, बारा भानगडी कधी झाल्या नाहीत. आज तंत्रज्ञान आहे, एआय पासून सगळं आलंय, आधुनिक आहे. तरी सुद्धा पेपर फुटी व्हावी. अरे ती काय चिल्लर विषय काय? नॅशनल जर याची परीक्षा घेतंय, ऑर्गनायझर जर केंद्र आहे, तर याच्यामध्ये पेपर फुटतो कसा? आणि एवढं कॅज्युअल आणि एवढी सहज प्रिंटिंग प्रेसमधून पेपर जातो कसा? अफाट गंभीर प्रश्न आहे. तुम्ही छापलंय कुठं ते? एवढं कॅज्युअल कसं काय छापलंय? किती जण तुम्ही याच्यात सस्पेंड केलेत? एकाची नोकरी आतापर्यंत गेलेली नाही. एवढा मोठा खेळ करून. मग मला तर कुठेतरी वाटतं, की खुद्द पंतप्रधानांनी जे काही 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं, सोनं घेऊ नका, पेट्रोल घेऊ नका, बाहेर फिरू नका. मग त्याच्यामध्ये लक्ष विचलित करून नीटच्या पेपर फुटीकडे लक्ष घालायचं नव्हतं का? हाही प्रश्न पडतो. या देशात कोण कोण डॉक्टर कसे डॉक्टर होणार आहेत? अरे बंद करा हे खाजगी कोचिंग क्लासेस. जरा त्या नेपाळचा, त्या बालेंचा आदर्श घ्या. खाजगी कोचिंग क्लासेसच राहिले नाहीत, तर कसं काय होणार आहे पेपर फुटिंग? कुठून होणार आहे ही पेपर फूट? हे सगळं रॅकेट खाजगी कोचिंग क्लासेस मधून सुरू होत आहे. हे खाजगी कोचिंग क्लासेसच पेपर फुटीचा असणारा गाभा आहे. आणि काय मिळतं या खाजगी कोचिंग क्लासेस मधून? गरिबांचे गावकुसातले लेकरं नाहीच स्पर्धेत ह्या टिकू शकत. ज्याच्याकडे पैसा, यांची फीस किती आहे? यांची फीस काय सरकारने ठरवलेली काय? यांच्या फीसला काय सरकारची गाईडलाईन आहे काय? लाखो रुपये गावकुसातला पोरगा कसा काय भरणार आहे? त्यांनी डॉक्टर व्हायचे स्वप्न बघायचे नाही का?
सगळ्याला जर समान शिक्षणाची संधी दिली, एकच संधी दिली, तर प्रत्येक जण त्या स्पर्धेमध्ये टिकेल. पण आजकाल सगळं खाजगीकरण, खाजगी शाळा, खाजगी कोचिंग क्लासेस आणि कुवतीप्रमाणे शिक्षण मिळणार. ज्याच्याकडे पैसा तो जास्त शिकणार, ज्याच्याकडे काही नाही तो कमी शिकणार. कारण त्याच्याकडे साधनं नाहीत. कोण लक्ष देणार आहे? अरे सगळं शिक्षण तुम्ही 11वी 12वी कॉलेजमध्येच द्या ना. त्या ठिकाणी ग्रँट मिळतंय, सरकार पैसे देतंय. फुकट थोडी चालू आहे शिक्षकांना. त्याचा दर्जा वाढवा. हे कोचिंग क्लासेस बंद करा. काय होत नाही त्या कोचिंग क्लासेसमध्ये? मुलींचं शोषण होतं. रॅकेट चालवले जातात. त्या ठिकाणचे असणारे गांजा, ड्रग्ज पुरवले जातात. तरुणांचं आयुष्य बरबाद केलं जातं. आणि त्यातून निर्माण काय होतंय? पे पेपर फुटीचं आश्वासन देऊन पास करायचंय. उद्या नीटचा ज्यावेळेस निकाल लागला, माझ्या कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी 1 नंबरला आला. माझ्या कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी 2 नंबरला आला. त्याचे भले-भले होर्डिंग, त्याची ब्रँडिंग हे बघण्यासाठी हे सगळं रॅकेट तुम्ही चालवणार. स्पर्धा तुमच्या कोचिंग क्लासेसचं नाव वाढवण्यासाठी करणार. कळत नाही आम्हाला. पण याच्यामध्ये सफर जो होतोय, शोषित घटकातला पोरगा, त्यांनी काय करायचं? नाही त्यांनी डॉक्टर व्हायचं स्वप्नच बघायचं नाही का? पेपर फूट तुम्हीच करा, महागडे कोचिंग क्लासेस तुम्हीच लावा, महागडं शिक्षण तुम्हीच घ्या, तरी सुद्धा तुम्हाला पेपर फुटीची गरज पडते. सॅल्यूट करतो आरक्षणवादी तरुणांना, की ते कधीच या पेपर फुटीच्या आणि 12 भानगडीमध्ये नाहीत. ते स्पर्धेमध्ये आहेत. येतायत ताकदीने. हे पेपर फुटीचं जे काही झिंगाट चालू आहे ना, हे माजलेले आणि मस्तीतून आलेला ब्लॅक पैशातल्या लोकांचा हा खेळ आहे. गोरगरीब शोषित विद्यार्थ्यांचं आयुष्य बरबाद करताना लाज वाटत नाही? बंद करा हे कोचिंग क्लासेस. याच्यातून तरी शिका. पण ती हिंमत कोण नाही करणार? यांचेच बसलेले आहेत. कोण मुख्यमंत्री, कोणी याचे त्याचे, कोणी न कोणी लागे बांधेच. कोणी पॉलिटिकलशी अटॅच, कोणी नातेसंबंधात अटॅच. शिक्षण जर समान दिलं, कॉलेजमध्येच त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, तर काय गरज आहे या कोचिंग क्लासेसची? कोचिंग क्लासेस प्रायव्हेट नसतील तर प्रायव्हेट स्पर्धा होणारच नाही. येऊ द्या ना जरा. गावकुसातला पोरगा नीटमध्ये नंबर 1 आला. सरकारने त्याची जाहिराती कराव्यात. पण ते नाही होणार या देशात. नेपाळच्या पंतप्रधानाचं घ्या आदर्श. सगळं खाजगी बंद करून टाकलं. समान शिक्षणाचं धोरण राबवलं जाईल. शिकवावंच लागेल. कमी पगार नाही. ग्रँट देतंय सरकार. लोकांच्या टॅक्स मधला पैसा जातोय. आणि ठरलेलं आहे. त्या ठिकाणी कॉलेज स्तरावरती काही शिकू नका. पुन्हा कोचिंग लावा. ही फॅशन झालीये. श्रीमंतीचा आलेखच आहे. तू कुठं लावलं कोचिंग? तू कुठं लावलं अकॅडमी? हे सुरू आहे. या स्पर्धेमध्ये गरीब लेकरू टिकणार काय? अशा सगळ्या धक्कादायक गोष्टीतून एखादा शोषित तरुण विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं तर जबाबदार कोण आहे? त्यांनी जर धक्का घेतला, मानसिक तणावात गेला, एखादा पालक गेला, त्याचा जबाबदार कोण आहे? पण कुणाला काय घेणं-देणं आहे? वेळ जातो. पेपर फुटीतून करोडोची उलाढाल होती. तिकडे ब्लॅक पैसाच आहे, त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. पण कुणाच्या सोयीसाठी चालू आहे ही पेपर फुटी? हे पेपर फुटी करणारे देशद्रोही घोषित केले पाहिजेत. यांच्यावरती UAPA जो तुम्ही अर्बन नक्सल म्हणून कार्यकर्त्यांना लावताय ना आणि 6-6 वर्ष झालं जेलमध्ये आहेत, त्यांच्यात नेऊन टाका यांना. तिथं नाही, हे पेपर फुटी करणारे देशद्रोही वाटणार नाहीत तुम्हाला. व्हाईट कॉलर 420 वाटतील. टाका ना यांना जेलमध्ये. सोडू द्या, देशद्रोही आहेत. यांचा कोण आका आहे, सरकारमध्ये असो कुठं असो, उचलून आणा. नाशिकमध्येच कसं काय हा घोटाळा झाला? नाशिकच्या कोणत्या राजकीय पुढाऱ्याने याला बळ दिलं? याची चौकशी झाली पाहिजे. या पेपर फुटीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य जर बरबाद झालं ना, तर याद राखा. आणि काय इथं कुणी जाग नाही, काय नाही. धर्म महत्वाचा झालाय प्रत्येकाला. त्याच्या पलीकडे काही नाही. जातीच्या आणि धर्माच्या भांडणात आम्हाला इंटरेस्ट आहे. हे नेटच्या पेपर फुटीचं काय झालं याच्याशी कुणाला घेणं-देणं नाही.
जिहाद जिहाद जिहाद, अरे बरं झालं तो धरलेला खैरनार निघाला. तो जर खान निघाला असता तर पेपर फुटी जिहाद नावाचा एक शिक्का सुद्धा तिथं लागला असता. ट्रॅव्हल जिहाद झाला, कॉर्पोरेट जिहाद झाला, लँड जिहाद झाला, त्यानंतर तुमचा लव्ह जिहाद झाला. ही जिहादाला आता काही दिवसांनी टरबूज, बटाटा, मिरची हे सगळे जिहाद येणार आहेत. काही ठेवणार नाहीत. ह्याच्यात खरणार निघाला नाही तर तो खान जर निघाला असता पेपर फुटीत, तर पेपर फुटी जिहाद एका मिनिटात झाला असता कॉर्पोरेट जिहाद सारखा. हे तर गप. विद्यार्थी हिंदू नाहीत काय? हिंदुत्व, हिंदुत्व. हिंदू विद्यार्थी नव्हते का फसलेले? या पेपर फुटीमध्ये ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिथं तुमचा धर्म नाही येणार ना. तिथं धर्म कसा येईल? निवडणुका संपल्या, राज्य जिंकले. आता काय तुम्हाला गरज धर्माची, जातीची? तुमचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे सोनं घेऊ नका, पेट्रोल घेऊ नका, डिझेल घेऊ नका, पेपर नीट देऊ नका, शिकवू नका. हे मोठं खेळ आहे. कोणतं तरी रॅकेट आहे जे डिस्टर्ब करतंय. हे हे पूर्णपणे आतंकवाद आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी, वेळेशी, करिअरशी खेळणं हा आतंकवाद आहे. पेपर फुटी ही एक दहशतवादी हल्ल्यासारखा प्रकार आहे. आणि म्हणून यांना देशद्रोही, दहशतवादी घोषित करून कायमस्वरूपी जेलमध्ये टाकलं पाहिजे. कशी पेपर फुट होईल? काही खरं राहिलेलं नाही. दुर्दैव आहे या देशाचं, की असा शिक्षण मंत्री आम्हाला भेटलाय, असा पंतप्रधान आम्हाला भेटलाय, की तिथं परीक्षा सुद्धा नीट होऊ शकत नाहीत. राज्य घेत होतं पहिलं परीक्षा, आता नॅशनल घ्यायला लागलंय. अरे मग केंद्राचं आणि राज्याचं जमतंय का? हाच प्रश्न आता आमच्या पुढे पडलाय. त्या ठिकाणी गडकरी खुलेआम म्हणतायत, शेवटी पद नाही सोडलं तर नैसर्गिक जीव गेल्यावर तर पद सोडावं लागेल. इथपर्यंत भांडण सुरू आहे. आरएसएसला नकोय नरेंद्र मोदी. आणि मग राज्य तुम्हाला साथ देणार कशी नॅशनलला ही परीक्षा घ्यायला? नाशिकमध्ये कोण बसलंय? ह्याचा सगळा सीबीआय बीबीआय काय चेक करणार आहे? नाही, काही चेक होणार नाही. ते धरले 4 पोरं टाकले, संपला विषय. खरा धरला टाकला, संपला विषय. आज ते चंद्रकांत पाटील वाकून पाया पडलाय, संपला विषय. गुवाहाटीला कुणाला तरी घेऊन गेला, संपला विषय. उगं फक्त असणारं आंबट, आंबट, आंबट गोष्टी सांगत राहायच्या मधी इतकीच कारवाई. व त्यांनी किती महिलांचं शोषण केलंय, किती आमदारांना त्या ठिकाणी कुटाणे केलेत, काय केलंय हे सगळं पुढे येतच नाही. एक साक्षीदार तर खपवला. आणि हे सगळं नाशिकला घडतंय. कॉर्पोरेट जिहाद म्हणून नाशिकच. पेपर फुटी नाशिकच. अशोक खरात नाशिकच. कुंभमेळा येतोय नाशिकलाच. अवघड आहे. विद्यार्थ्यांनो, बारकाईने विचार करा आणि खाजगी कोचिंग क्लासेस बायकॉट करा. तुम्ही जोपर्यंत खाजगी आई-वडिलांच्या मागे लागून, कर्जबाजारी करून या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एंट्री घेऊ नका. बंद करा. तुम्ही स्वतः बायकॉटचे मोहीम चालवा. बघा तुम्ही पेपर फुटी होती का? काही गरज नाही. मी आव्हान करतोय केंद्र आणि राज्य सरकारला, याच्यात तात्काळ यांना सगळं देशद्रोही घोषित करून त्या ठिकाणी असणारं कायम स्वरूपाची जेलमध्ये टाकून याचा मास्टर माइंड शोधावा.